नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीचा परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचं वाटपही करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र बोर्डानं यंदा 11वीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेऊन याबाबतची माहिती बोर्डानं एका प्रसिद्धी पत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील प्रयोगशाळेत संशोधक एक प्रगत ह्युमनॉइड रोबोट विकसित करतोय. हा रोबोट युद्ध प्रसंगी थेट सीमेवरील सैनिकी फ्रंटलाईन मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहे. तर गेल्या 4 वर्षांपासून संशोधन गट या रोबोटवर काम करताय. तर धोकादायक आणि कठीण परिस्थितीत सैनिकांचा थेट सहभाग कमी करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणं हा या रोबोट सैनिकाच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. यामुळे सैन्य दलाला मदतच मिळणार असून जवानांचंही संरक्षण होणार आहे. नागरी समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचं केंद्र असून कोथरूड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडवण्यासोबतच शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचविण्याची भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर कोथरूड मतदारसंघातील पाषाण सुतारवाडी भागातील नागरिकांसाठी नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झालंय. पुणे पत्रकार कट्ट्याच्या वर्धापन दिनानिमित्त काल रानडे इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल करत म्हटलंय की देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक अमेरिकेच्या मध्यस्थीचं वृत्त आलं आणि दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर करण्यात आलं. पण यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे शिमला कराराचा. भारत पाकिस्तान या दोन्ही देशांनी केलेल्या या करारानुसार तिसऱ्याची मध्यस्थी अमान्य होती. मग आता जे घडलं त्यानुसार केंद्र सरकारने शिमला करार रद्द केलाय का, की त्यात काही बदल करून शस्त्रसंधी करण्यात आली, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेच्या पोलिसांनी बँक खात्याची पडताळणी केली होती. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात 1 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आलं होतं. मात्र याबाबत दीपक मानकर यांना चौकशीला बोलवलं असताना त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्र पोलिसांसमोर सादर केली आहेत. पोलिसांनी दीपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्राची सत्यता तपासली असता ती कागदपत्र बनावट असल्याचं आढळून आलं. मात्र त्यानंतर दीपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांनी फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोज नरवणे यांनी म्हटलंय की युद्ध ही कोणत्याही बॉलिवूडच्या चित्रपटाची कथा नाही. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबाचे विघटन असे दृश्य पण खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होतंय. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं, असं मत भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केलंय. पुणे महानगरपालिकेने शहरात बसवलेल्या 11 हायटेक ई टॉयलेटची देखभाल करण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी आता प्रमुख प्रवेश बिंदूंवर आणि पुणे रेल्वे स्थानकावर वातानुकूलित स्मार्ट टॉयलेट बांधण्यासाठी 4.31 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या नवीन टॉयलेटमध्ये वायफाय, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट सारखे आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश देखील असणार आहे. मुंबई पुणे, मुंबई नागपूर आणि पुणे नागपूर या मार्गांवर शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचाऱ्यांसह अन्य प्रवाशांची कायम गर्दी असते. या मार्गावरील प्रवासी रेल्वे प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देतात. तर हीच बाब ओळखून रेल्वे प्रशासनानं पुणे नागपूर मार्गावरील प्रवास जलद करण्यासाठी वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर याबाबत रेल्वे प्रशासनाचा अभ्यास सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये पहिल्यांदाच लेपर्ड कॅट या दुर्मिळ मांजराच्या प्रजननाचा प्रयोग यशस्वी झालाय. आईपासून विलग करून संगोपन करण्यात आलेलं हे पिल्लू आता 7 महिन्यांचं झालंय. राज्यातील प्राणी संग्रहालयातील हा पहिला यशस्वी प्रयोग असून लेपर्ड कॅट संवर्धनाच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरलंय. पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली असून केवळ काही तासातच पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलंय. तर सोहन सचिन शिंदे असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते सांगूयात. पाहत राहा न्यूज अनकट.